मंदिरामध्ये विराजमान श्री लक्ष्मीनारायण देव, श्री स्वामीनारायण भगवान, श्री राधा कृष्ण देव, भगवंताचे सर्व स्वरूप पुरुषोत्तम मास अंतर्गत श्रीमद सत्संगी जीवन कथा कथेमध्ये उपस्थित परमपूज्य गुरुवर्य सद्गुरु स्वामी गोविंद प्रसाद दासजी स्वामी, उपस्थित सर्व हरिभक्त मंडळी, सर्वांना जय श्री स्वामीनारायण. शतानंद स्वामी कृत श्रीमद सत्संगी जीवन ग्रंथामध्ये काल आपण कथा ऐकली होती. भगवान नारायण यांनी मरीच्यादिक ऋषी यांना अभयदानचं महत्व सांगितलं होतं. जीवात्म्याला मुक्तीचा मार्ग दाखवणं यासारखं महान दान कोणतंही नाही. अनेक प्रकारचे जप तप यज्ञ यागादिक करून पण या सर्वांपेक्षा श्रेष्ठ हे अभयदान आहे. अशा प्रकारची चर्चा मर्यादिक ऋषी आणि भगवान यांच्यामध्ये सुरू आहे. आणि त्यानंतर भगवान नारायण यांनी मरीच्यादिक ऋषींना विचारले की हे श्रेष्ठ मुनिजनांनो, आज तुमचे आगमन इथे झाले, तुम्ही मला सांगा की तुम्ही कुठे कुठे कोणत्या कोणत्या तीर्थांमध्ये विचरण करून आज इथे माझ्यापर्यंत पोहोचले आहात. तेव्हा सर्व मरीच्यादिक ऋषी म्हणतात की आम्ही संपूर्ण भरतखंडांच्या तीर्थांची यात्रा करून आणि तुमच्या पावनकारी दर्शनासाठी या बद्रिकाश्रमामध्ये आलो आहोत. भरतखंडाचं नाव ऐकता बरोबर भगवान श्री नारायण यांना अतिशय आनंद झाला. भगवान मरीच्यादिक ऋषींना म्हणतात की देवतांना पण दुर्लभ असा मनुष्याचा जन्म त्या भरतखंडामध्ये प्राप्त झालेल्या माझ्या सर्व प्रजाजन हे सर्व धर्म मर्यादाचं पालन तर करीत आहे ना. भगवान श्री नारायण ऋषीजनांना विचारू लागले की भरतखंडामध्ये जे प्रजा आहे ते सर्व धर्ममय तर आहे ना, सर्व आनंदित तर आहे. तेव्हा उपस्थित सर्व संतांच्या डोळ्यांमध्ये अश्रूंची धारा वाहू लागली आणि सर्वचे सर्व संत भरतखंडाच्या दुःखांचं वर्णन करू लागले. भरतखंडामध्ये जो अधर्म वाढला आहे त्या अधर्माचं वर्णन करू लागले. सर्व ऋषी म्हणू लागले की हे भगवान श्री नारायण, भरतखंडामध्ये आता कोणीच धर्माच्या मार्गावरती चालणारा राहिला नाही. सर्व अधर्माच्या मार्गी चालू लागले आहे. सर्वत्र कलियुगाचा प्रभाव पसरला आहे. राजा आणि धर्मगुरूंमध्ये पण अधर्म सर्गाने प्रवेश केलेला आहे. भरतखंडाची सर्व प्रजा ब्रह्महत्यादिक पंच महापाप करण्यासाठी घाबरत नाही. गौहत्या, परस्त्री गमन आदी उपमहापाप करण्यामध्ये पण प्रवृत्त झालेली आहे. स्वतःचा धर्म सोडून, सदाचार सोडून आणि स्वइच्छेने सर्व प्रजाजन वर्तन करीत आहे. हे भगवान, या भरतखंडाचे राजा तुम्ही आहात.
म्हणून आम्ही तुमच्याकडे प्रार्थना करतो की तुम्ही या संपूर्ण अधर्मापासून भरतखंडाची रक्षा करा. भगवान नारायणला अशा प्रकारे जेव्हा या सर्व ऋषीजनांनी सांगितलं, भरतखंडाच्या अधर्माविषयी सांगितलं, कलियुगाच्या प्रभावाविषयी सांगितलं, तेव्हा मनोमनी भगवान श्री नारायण यांनी संकल्प केला की आता या पृथ्वीवरती मला अवतार धारण करावा लागणार आणि मी अवतार धारण करून या सर्व अधर्माला दूर करून धर्माची स्थापना करेन आणि माझ्या प्रेमी जनांना मी सुखी करेन. अशा प्रकारे भगवान श्री नारायण यांनी मनामध्ये संकल्प केला आणि त्याच समयी त्या सभेमध्ये भगवान श्री नरनारायण देव यांचे माता पिता म्हणजे मूर्ती देवी आणि धर्मदेव यांचं आगमन त्या सभेमध्ये झालं. धर्मदेवांना कळालं की भरतखंडाची यात्रा करून ऋषीजन बद्रिकाश्रमामध्ये आले आहे आणि म्हणून धर्मदेव स्वतःच्या पत्नी मूर्ती देवींना घेऊन भगवान नरनारायण जिथे उपस्थित आहेत त्या स्थानी आले आहेत. सुरत मुनी म्हणतात धर्मदेव कसे शोभत होते तर त्यांचा शरीराचा रंग हा गौरवर्ण आहे. तप करून शरीर कृश झालेला आहे. मस्तकावरती सुंदर जटा शोभत आहे. डोळ्यांमध्ये करुणा दिसत आहे आणि धर्मदेवांनी संपूर्ण श्वेत वस्त्र धारण केले आहे. असे धर्मदेव स्वतःच्या पत्नी मूर्ती देवींसोबत त्या सभेमध्ये जसे आले, भगवान श्री नारायण यांनी पाहिलं की माता पिता आले आहे आणि तुरंतच भगवान श्री नारायण स्वतःच्या स्थानावरून उभे झाले आणि समोर जाऊन धर्मदेवांना आलिंगन दिले आहे. आई वडिलांना पाया पडून स्वागत करून त्यांना सभेमध्ये एक सुंदर आसनावरती बसवलं आहे. त्यानंतर स्वयं भगवान श्री नारायण हे धर्मदेव आणि भक्ती जे मूर्ती देवी आहे त्या दोघांना पण कलियुगाचे जे भरतखंडामध्ये जो प्रभाव पसरला आहे त्याविषयी स्वयं भगवान नारायण धर्मदेव आणि मूर्ती देवींना गोष्ट सांगू लागले. सर्व मुनिजनांना उपदेश देऊ लागले, सांत्वना देऊ लागले आणि सर्वचे सर्व मुनिजन भगवान नारायण जे बोलत होते त्यांच्याकडे एकाग्र मनाने ऐकू लागले आहे. आणि त्याच समयी भगवंतांनी विचार केला आहे की मला आता पृथ्वीवरती अवतार धारण करायचा आहे, पण काहीतरी निमित्त असावं. निमित्त माणसाला सकाळी 4 वाजता पण उठवतो, निमित्त नसलं तर माणूस 10 वाजता पण उठवत नाही. कथा आहे, कथात जायचं आहे, जायचं आहे तर माणूस उठेल लवकर. बाकी ते तर श्रावण महिन्यात पण होणार आहे, तेव्हा जाऊ तर मग माणूस उठत नाही. कोणतं तरी निमित्त काहीतरी कारण असलं तर माणूसही काम करतो. तर भगवंताला या पृथ्वीवरती यायचं आहे तर भगवान निमित्त काहीतरी असायला पाहिजे असा विचार केला आणि स्वतः दुर्वासा ऋषींना प्रेरणा दिली. कैलास पर्वतावरती दुर्वासा ऋषी निवास करून राहिले आहेत आणि त्यांना दुर्वासा ऋषींना कळालं की हजारो ऋषीजन आज बद्रिकाश्रमामध्ये आले आहेत आणि त्याच समयी दुर्वासा ऋषी बद्रिकाश्रमाकडे येण्यास निघाले. रस्त्यामध्ये भागीरथी नदीमध्ये आंघोळ केली आणि तिथून दुर्वासा ऋषी प्रातः संध्या विधी पूर्ण करून आणि बद्रिकाश्रमाकडे जिथे विशाला बोरचं झाड आहे त्या स्थानी येऊन उभे राहिले आहे. दुर्वासा ऋषी सर्व सभाजन बसले आहे. भगवान श्री नारायण हे स्वयं स्वतः वाणीतून सर्वांना उपदेश करीत आहे
आणि त्या सर्व सभेच्या मागे येऊन दुर्वासा ऋषी उभे राहिले. आता दुर्वासा ऋषी म्हणजे संपूर्ण त्रिलोकीला माहिती आहे की साक्षात क्रोध अवतार भगवान रुद्रचा अवतार आहे. अत्री आणि अनुसयाद्वारा प्रगट झालेले अवतार म्हणजे दुर्वासा ऋषी. आणि त्या समयी दुर्वासा ऋषी येऊन त्या सभेच्या मागे एक मुहूर्तापर्यंत उभे राहिले. पण कोणीही भगवान नारायण कडे सर्व जे ऐकत होते एकाग्र मनाने कोणी मागे बघितलं नाही. कोणाचंही ध्यान तिकडे नव्हतं. हे काय शिकण्यासारखं आहे माहितीये? यामध्ये शिकण्यासारखं असं आहे की कोणती सभा सुरू असली, आता एक जागेवर कथा होती, मी गावाचं नाव नाही देत, बराबर कथा कसा आहे, मंगलाचरण केलं जातं, ते संगीत वाजवलं जातं का, तर येणाऱ्या 3 तासापर्यंत लोकांना कथाशिवाय दुसरा विचारच आला नाही पाहिजे. दररोज असं व्हायचं की मध्येच कोणीतरी एक नेता येऊन बसायचा, मध्येच कोणीतरी एक पुजारी येऊन बसायचा, मध्येच कोणीतरी एक महात्मा येऊन बसायचा. त्यांना काही जाण्याची घाई नसायची, पण आयोजकांना जास्त घाई असायची. यांचं संपवून टाका लवकर, यांचं घेऊन घ्या आधी. आता खरोखर तो व्यक्ती तुमच्याच विस्ताराचा आहे, बरोबर. येणारे समोर बसलेले 700-800 हजार लोक कथा ऐकण्यासाठी बसले आहेत, किंवा लाईव्हच्या माध्यमातून लोकही कथा ऐकण्यासाठी बसले आहेत. तर मी त्यांना सांगितलं, बा आता म्हटलं पुढच्या वर्षी जर करायचं झालं तर एक लक्षात ठेव जा, जर माझी कथा ठेवायची असली एक तर आधी बोलवून घ्यायचं, नाही तर शेवटी बोलवायचं. म्हटलं आता मध्ये मी काही घेणार. काही काही गोष्टींमध्ये आपण समजलं पाहिजे, कारण येणारे लोक, हजारो लोक तुम्हाला ऐकत आहे, हजारो लोक तुमच्या समोर बसून त्यांचा स्वतःचा टाइम देत आहे. आणि आलेल्या व्यक्तीला जर कथा श्रवणासाठी जो तो नाही येत असला आणि सन्मानासाठी येत असला, तर तशा व्यक्तींचं कथेमध्ये काहीच काम. त्याने येऊन तो मध्यभागी येतोय तर अर्धी कथा तरी शेवटची त्याने ऐकली पाहिजे. म्हणून आपण पण एक विवेक शिकावा की कोणी पण आपल्या आयोजनांमध्ये, हे याच्यासाठी मी सांगतोय की आपण जेव्हा आयोजन करतो तेव्हा तुम्ही सर्वे तिथे असतातच. कथा कोणाची पण असो, कोणत्याही प्रकारची कथा असो, तर सर्वप्रथम कोणी आलं म्हणजे सर्वप्रथम एक चिठ्ठी लिहून आणि जो एंकर असला, कथाकार असला, त्याच्यापर्यंत ते पोहोचवावे. म्हणजे त्याला कळतं की मी आता भजन घेऊ की मध्ये स्टॉप करू की आता काय करायचं आहे, तो तरच सूचन करतो. आपण काय करतो, पुरी सभा बसली आहे आणि त्या व्यक्तीला 10-15 जण मिळून सर्व मधून घेऊन आणतो, तर याच्याने पूर्ण सभा पण डिस्टर्ब होते. माझ्यासारखा असला तर चालू माईक मध्ये पण बोलून देतो, पण बसलेल्या व्यक्तींनाही ते काही आवडत नाही. कथा करताय, कार्यक्रम चालू आहे, हा असं जर असलं तर त्या व्यक्तीला शांतिकन आणून यथास्थानी, एक जण जो व्यक्ती मुख्य असला त्याच्यासोबत 1 जणांनी येऊन 2 जणांनी पुढे, 10 जणांनी त्याच्या मागे येऊ नाही. याला म्हणतात सभेचा विवेक. हे आपल्याला शिकवतात की सर्वच सर्व ऋषी, सर्वांचं नजर कुठे होती, हजारो ऋषी आले होते, 1000 ऋषी होते, एकाची नजर मागे गेली नाही. एक मुहूर्तापर्यंत कोणी व्यक्ती मागे उभं राहतोय तरी कोणाची नजर गेली नाही. चला आपण एवढे काही एकाग्र मनाने ऐकू शकत नाही, पण जिथे पण तुम्हाला तो व्यक्ती दिसला तिथल्या तिथेच त्याला योग्य स्थान देऊन द्यावं. समजून घ्या मागे येऊन उभा राहिला, ते खुर्च्यांवाले बसले तर एक खुर्ची पुढे ठेवून तिथेच त्याला बसवून द्यावं. आलं लक्षात मी काय म्हणतोय? मागे येऊन कोणी व्यक्ती उभा राहिलाय किंवा शेवटी लास्टला आलाय, पण त्याला समाजामध्ये कोणत्या पण क्षेत्रामध्ये मुख्य माणूस आहे, तर त्याला चुपचाप एक खुर्ची साईडला आणून ठेवून त्याला बसवून द्यावं. तर हा विवेक आहे. सभाचा एक विवेक असतो की केव्हाही सभा चालू असली म्हणजे त्यातून उभं होऊन जाता येत नाही. मध्ये काही भजन वाजलं तरच आपण त्यातून उभे होऊ शकतो. काही काही जागेवरती
सत्संगाशिवायच्या अनोळखी जागेवरती जा ना. म्हणजे असे प्रॉब्लेम होता, कोणीतरी एक आजीबाई उशिरा येते आणि मध्येच मग पूजा करायला उभे राहते, सर यांची नजर कुठे जाते. त्याला पण विवेक म्हटला जात नाही. तुम्ही आले, आता 2-4 व्यक्ती उशिरा आले, पण येऊन डायरेक्ट त्यांनी पाया पण नाही पडल्या, दंडवत पण नाही केले, ही रीत आहे. सभा झाल्यानंतर तुम्ही 11 दंडवत करा, सभा झाल्यानंतर तुम्ही जवळून दर्शन करा, पण ही सभाची रीत आहे की येऊन तुम्ही आधी कथा सुरू बसली तर तिथे बसून जाणार. तर दुर्वासा ऋषी एक मुहूर्तापर्यंत उभे राहिले. त्यांच्या मनामध्ये एकच एक भाव होता की मी आलो आहे तर माझं सन्मान झालं पाहिजे, असा विचार करून आले होते. आणि जे पाहिजे होतं ते मिळालं नाही. खूप वेळ त्यांनी वाट पाहिली, पण सभामधून कोणी त्यांचा सन्मान केला नाही. तेव्हा धीरे धीरे दुर्वासा ऋषींचे डोळे लाल झाले, शरीर थरथर कंपू लागलं आणि मान पाहिजे होता म्हणून निर्भयपणे दोघं हात उंचा करून दुर्वासा ऋषी सर्व सभाजनांना जोरात आरोडी मारून म्हणू लागले, अरे बघा किती आश्चर्याची गोष्ट आहे. समय कसा विपरीत सुरू आहे की जे सत्पुरुष हमेशा चांगल्या संत पुरुषांच्या मार्गे चालणारे आहे, असे पण चांगले पुरुष सज्जन पुरुष पण आज कुमार्गी चालू लागले आहे. कलियुगामध्ये तर अधर्म आहे, पण आज भगवंताच्या या धामामध्ये पण बसलेले ऋषीजन आज अधर्माच्या मार्गी चालत आहे, धर्म मर्यादांचा भंग करत आहे. आणि म्हणून हे सर्व ऋषीजन आज यांना अभिमान आहे आणि या अभिमानाने माझा अपमान करीत आहे. हे मरीचे अनेक ऋषी विद्या तपच्या अभिमानाने आज माझा अपमान करीत आहे. साक्षात धर्ममूर्ती धर्मदेव ज्या सभेमध्ये बसले आहेत आणि ते धर्मदेव पण धर्म मर्यादांचं उल्लंघन करीत आहे. म्हणून आता मी या सर्वांना सोडणार नाही, मी तुम्हा सर्वांना शाप देईन, तुम्ही माझं अपमान केलं. आणि म्हणून जा, सर्वचे सर्व धर्माधिक सर्व मुनिजन ऐकून घ्या, मी तुम्हा सर्वांना शाप देत आहे. तुम्ही सर्वचे सर्व मुनी मनुष्य जन्म धारण कराल, पृथ्वीवर पडाल आणि पृथ्वीवरती कलियुग अधर्म आणि असुरांपासून महाकष्टांना प्राप्त कराल. तुम्ही माझा अपमान केला आहे म्हणून मी तुम्हाला शाप देत आहे की असुर पण तुमचे वारंवार अपमान करतील, तुम्हाला मारतील, तुम्हाला धक्के मारतील, तुम्हाला गावाच्या बाहेर काढून टाकतील, तुम्हाला नगरांच्या बाहेर काढतील. माझा तुम्हाला शाप आहे. आणि जोरात अशा प्रकारे दुर्वासा ऋषींची वाणी ऐकली आणि ऐकता बरोबर सर्व सभाजन होते, त्या सर्व सभाचं ध्यान हे मागे उभे असलेल्या दुर्वासा ऋषींकडे पडलं. साक्षात क्रोध उभा आहे असे सर्वांना दर्शन झाले. दुर्वासा ऋषींचं शरीर थरथर कंपत होतं, डोळे लाल होते, दोघं हात आकाशामध्ये होते. आणि हे दृश्य पाहून सर्व सभाजन घाबरले, दोघं हात जोडून दुर्वासा ऋषींची स्तुती करू लागले. पण स्तुती ऐकून दुर्वासा ऋषी शांत झाले नाही. कोणी अग्नीमध्ये तूप टाकतं आणि अग्नी अजून प्रज्वलित होतो, त्या प्रकारे अजून क्रोधायमान झाले. सभाजन सर्वच्या सर्व घाबरले आणि त्या समयी धर्मदेव स्वतःच्या जागेवर उभे झाले आणि धर्मदेवांनी उभे होऊन सविनय दुर्वासा ऋषींच्या जवळ गेले आणि त्यांच्या चरणांमध्ये साष्टांग दंडवत प्रणाम केले आणि धर्ममय वाणीद्वारा दुर्वासा ऋषींना शांत करू लागले.
कोणत्या वेळेस कोणत्या प्रकारची वाणी उच्चारली पाहिजे हे महत्वाचं आहे. 2 दिवसावरती फुलं करताना त्यांचा हात त्या दरवाजात अडकला. त्या रडत तर होत्याच, पण ते बाजूला बसलेले ते म्हणते रक्त निघतायत, अजून जोरात रडायला लागले. म्हणजे कोणी जर म्हटलं की ते भूत आहे तर आपण असं नाही म्हणायचं हा मी पाहिलं होतं. नाही नाही, कुठलं भूत, आपल्यासोबत हनुमानजी महाराज आहे. म्हणून कोणत्या समयी कोणत्या प्रकारची वाणी बोलली पाहिजे हे महत्वाचं आहे. कित्येक वेळी सांगून पण दिलं पाहिजे, सांगून पण दिलं पाहिजे. मी तुम्हाला खरं सांगतो, जळगाव वाल्यांनी इमोशनल ब्लॅकमेल करून मला ठेवलाय. म्हणून मग झाडू पण घ्यावा लागतो, म्हणून मग कचरा पण वेचून घ्यावा लागतो, म्हणून मग कोणी येऊ की नको येऊ मोगऱ्याचे हार पण करून घ्यावे लागतं. इमोशनली आपण कोणाला बोलू शकत नाही, बोललो तर राग येईल किंवा तुम्ही येत नाही सेवामध्ये. पण इमोशनली सर्व कामं करून घ्यायचे. आपण समजायचं की भगवानची सेवा करतोय, चला भगवान आपल्याला पुढे काही मार्ग चांगला दाखवतो. म्हणजे असं केव्हा केव्हा सांगून पण द्यायचं, आता सांगून दिलं घ्या. दुर्वासा ऋषी अतिशय क्रोधित होते आणि त्या समयी धर्मदेवांनी सर्वप्रथम जाऊन दंडवत केले, हात जोडून, आणि दुर्वासा ऋषींना खूप मार्मिक वाक्य सांगितले. बघा, क्रोधित व्यक्ती होते, पण सर्वप्रथम ते जे बोलत होते त्यामध्ये संमती दाखवली. डायरेक्ट जाऊन विरोध केला, तुम्ही जे करत आहात ते खरं आहे, पण हे असं नाही असं होतं, तर अर्धा तर माणूस त्यामध्ये शांत होऊन गेला. तर धर्मदेव गेले आणि धर्मदेव म्हणतात की हे महर्षी, जे पुरुष अपराध करतात त्यांच्या हितासाठी तुमच्यासारखे सत्पुरुष त्यांना हमेशा शिक्षा देत असतात. म्हणजे दुर्वासा ऋषींना काय झालं की नाही, खरं आहे, मी जे केलं ते खरं आहे. पण धर्मदेव तुरंत म्हटले की पण आम्ही तुमचं जाणून बुजून अपमान केलं नाही. याचा अर्थ काय झाला की धर्मदेवांनी स्वीकारलं की अपमान तर तुमचा झाला आहे, पण आम्ही जाणून बुजून कपट करून तुमचं अपमान केलं नाही. भगवान श्री नारायण यांच्या मुखातून वाणी निघत होती आणि ते वचन ऐकण्यामध्ये आम्ही सर्व एवढे मग्न होतो की आम्हाला तुमच्या आगमनाचे समाचार मिळाले नाही, आणि म्हणून आमच्याने तुमचा अपमान झाला. तुमच्या सारख्या सत्पुरुषांसाठी, आता अर्धे तर यात शांत झाले, पण आता अजून पुढे काय म्हटले, तर तुमच्या सारख्या सत्पुरुषांसाठी आम्ही आमचे प्राण देऊन टाकू आणि आमचं सर्वस्व पण अर्पण करण्यासाठी तयार आहोत. मग तुमचा आम्ही अपमान करणार आहे का? नवीन समत्वेन परानुग्रह जन्मनाम हृदयम ब्राह्मणाम वै प्रोक्तम शिक्षा ऋषाक्षणम. धर्मदेव म्हणतात की जीवात्म्यांवरती उपकार करण्यासाठीच संत आणि ब्राह्मणांचा जन्म आहे, आणि त्यांच्यावरती उपकार करण्यासाठीच ते शाप देत असतात, दंड देऊन, आणि त्या सर्वांना हमेशा योग्य मार्गदर्शन करत असतात. पण संत आणि ब्राह्मणांचं हृदय हे कायम लोणी सारखं आहे, म्हणून ते जास्त वेळ क्रोधित राहू शकत नाही. का सांगितलं की आता तुम्ही शांत व्हा, म्हणून आमच्या अपराधाला तुम्ही क्षमा करा, आम्हाला शाप पासून मुक्त करा आणि तुमचा क्रोध शांत करा. त्या समयी दुर्वासा ऋषी म्हणतात, हे धर्म, एवढं सांगितलं तरी सुद्धा दुर्वासा म्हणतात, हे धर्म, तुम्हाला काय वाटतं तुमचं असं बोलण्याने मी शांत होऊन जाईल? मी थोडक्यात शांत होणारा व्यक्ती नाही. त्रिलोकीमध्ये माहिती आहे की माझ्या शापापासून कोणीच मुक्त होऊ शकत नाही. तरी सुद्धा
तुमची अशी वाणी ऐकून मी थोडा शांत झालो आहे, म्हणून मी तुम्हाला या शापापासून मुक्त तर करू शकत नाही, पण मी तुमच्यावरती अनुग्रह करतो. तुम्ही मनुष्य योनीमध्ये जाल तेव्हा तुमच्या पत्नी ह्या तुमच्या मूर्ती देवी ह्या तुमच्या पत्नी होतील, आणि मी तुम्हा सर्व सभाजनांना शाप दिला आहे. पण या सभेमध्ये साक्षात भगवान श्री नारायण पण होते. हे भगवान श्री नारायण तुमच्या घरी पुत्र रूपाने प्रगट होते आणि पुन्हा तुमच्या घरी पुत्र रूपाने प्रगट होऊन आणि तुमच्या सर्वांचं अधर्मापासून रक्षण करतील, असुरांपासून रक्षण करतील, आणि त्या परमात्मा विषयी तुम्हाला दिवसेंदिवस प्रेम उत्पन्न होईल. दिवसेंदिवस त्यांच्या स्वरूपाविषयी तुमचं चित्त आकर्षित होईल आणि थोड्याच समयामध्ये तुम्ही या शापापासून मुक्त होऊन पुन्हा बद्रिकाश्रमामध्ये या. हा माझा तुमच्यावरती अनुग्रह आहे. ऋषीजनांनाही सांगितलं की तुम्ही पण पृथ्वीवरती अवतार धारण कराल आणि तेव्हा हे भगवान श्री नारायण अवतार धारण करून तुमची सर्वांची रक्षा करतील. असं म्हणून सर्व सभाजनांना दुर्वासांनी वंदन केले आणि पुन्हा कैलास पर्वतर कडे निघून गेले. सर्व सभाजन अतिशय दुःखी झाले. एकतर पृथ्वीवरचं दुःख सांगण्यासाठी आले होते, त्यात हा नवीन शाप मिळाला, अजून दुःख वाढलं. आणि त्या समयी सुरत मुनी म्हणतात की सर्वचे सर्व ऋषीजन जेव्हा रडू लागले तेव्हा भगवान श्री नारायण म्हणतात की हे ऋषीजनांनो, तुम्ही रडू नका. मी अधर्माचा नाश करण्यासाठी दुर्वासा ऋषींना निमित्त बनवला आणि म्हणून आता मी लवकरच या पृथ्वीवरती अवतार धारण करेन. तुम्ही पण त्रिवर्णांमध्ये लवकर अवतार धारण करून आणि माझ्यासोबत पृथ्वीवरती या. अशा प्रकारे सर्व ऋषीजनांना आश्वासन दिलं. सर्व ऋषीजन आता पृथ्वी लोकावरती संपूर्ण भरतखंडामध्ये जन्म धारण करू लागले. मरीच्यादिक ऋषी भगवान स्वयं या पृथ्वीवरती अवतार धारण करणार आहे असे समाचार जेव्हा असुरांना मिळाले तेव्हा सर्वचे सर्व असुर, दानव, दैत्य, यक्ष, राक्षस, आसुरी तत्वांचे जे पण सर्व लोक होते ते सर्व पृथ्वीवरती जन्म धारण करू लागले आहे. सर्वांनी निश्चय केला आहे की आता आपण पृथ्वीवरती एवढा अधर्म प्रसरवू की हे ऋषीजन पण आणि भगवान पण तो अधर्म टाळू शकणार नाही. म्हणून सर्व असुर, दानव, दैत्य, यक्ष, राक्षस सर्वचे सर्व राजा होऊ लागले. कोणी धर्मगुरूंच्या स्थानी येऊ लागले आहे. मनुष्यांचे गुरु होऊन आणि सर्व पूजनीय झाले. वर्णाश्रमांचा वारंवार खंडन करू लागले. मंत्र यंत्रांनी लोकांना वश करू लागले आहे. हिंसामय यज्ञ करून अनेक पशु पक्षींची बली देऊ लागले आहे. पंच महापापचं आचरण करू लागले. जे राजा होते ते पण अशा पाखंडी गुरूंचा आश्रय घेऊ लागले आणि राजा पण अधर्माच्या मार्गी गेले आहेत. आता राजा अधर्म करू लागले म्हणजे सर्व प्रजाजन होते ते पण अधर्माच्या मार्गी गेले. कोणी मोठा प्रसिद्ध व्यक्ती लहानशी क्रिया करतो तर त्या मागे सोशल मीडिया एवढा फास्ट आहे की दुसऱ्याच दिवशी त्याचे परिणाम तुम्हाला दिसतात. कोणी आपण सध्या तुम्ही व्यवहारामध्ये पाहत आहात, सोशल मीडियावरती कोणी जर एक सामान्य अशी एक बॉटल घेऊन साईडला ठेवली तर त्याचे शेअर डायरेक्ट खालती लागून जातात ना. कोणी व्यक्तीने ते गोष्ट अपनावली तर ते प्रसिद्ध होऊन जात असत. आणि आताच एक पाहिलं होतं, एकाने ते बिस्लेरीच्या बॉटलचं थोडस असं केलं तर तिचे पूर्ण डाऊन होऊन गेलं. कोणी बिस्लेरी पाणी घ्यायला पण नाही म्हणत होते. म्हणजे एक वेळा एकने कोको कोलाच्या बॉटलला साईडला केली तर तिचं पूर्ण, म्हणजे केवढं सर्व प्रभावावरती दुनिया चालते.
आताच एक समाचार मी पाहिले होते, एक चॉकलेटचा भाव वाढून गेला कारण की एक नेत्याने दुसऱ्या नेत्याला गिफ्ट दिली, तर तिचा हाय म्हणजे कुठल्या कुठे पोहोचून गेली ते चॉकलेट. म्हणजे केवढं मोठं एक प्रभावाने दुनिया चालणारी असते. तर सर्वचे सर्व राजा धर्माच्या मार्गी गेले म्हणजे प्रजाजन पण त्याचप्रमाणे वर्तन करू लागले. आपल्याला पाहून आपले मुलं शिकतात, तसं आपण कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीला पाहून त्यापासून शिकत असतो. म्हणून आपले आदर्श हमेशा चांगले लोक ठेवावे की त्यांचं आचरण पाहून आपल्याला चांगलीच बुद्धी येईल. प्रजाजन पण धर्म आचरण करू लागले. पृथ्वीवरती सनातन वैदिक धर्माचा उच्छेद झाला. पृथ्वी माता आपण कंपू लागले आहे. वजन वाढल्याने 1 अबजचे 2 अबज झाले तर तो वजन लागत नाही, पण अधर्म वाढला, पापाचरण वाढले, गौ हत्या वाढली की पृथ्वी माताला वजन लागतं. धर्मतीर्थ देवता सज्जन पुरुष यांना असुर त्रास देऊ लागले आहे आणि पृथ्वीवरती पण अनेक प्रकारांचे उत्पात होऊ लागले. उत्पात म्हणजे काय, तर हा जून महिना आहे. तुम्ही तुमच्या लहानपणी पाहिलं असेल, आताशी पेरणी शेतातली चालू होऊन जायची, शेत तयार होऊन जायचे. यावेळेस तुम्ही बघा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसावरती सोशल मीडियावरती मेसेज लिहिला की कोणत्याही शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई करायची, कारण पावसाळा उशिरा आहे. तर याचा अर्थ काय झाला की पर्यावरणाशी आपण छेडछाड करतो किंवा जेवढी अधर्माची प्रवृत्ती आपण करतो. भगवान स्वामीनारायण जगन्नाथपुरीला होते, ते बाबा कंपनी होते, ते म्हणायची की जा ते भाजी तोडून आण, तेव्हा भगवान म्हणायचे नाही, त्यामध्ये पण जीव राहिलेला आहे, मी भाजी तोडणार नाही. आपण हजारो झाड या पृथ्वीवरती तोडले जातात, तर ते पण आपण म्हणतो ना जीव राहिलाय, तर मग जीव हिंसा तर होतेच आहे शेवटी. तुम्ही बघा या वर्षीचा उन्हाळा, आम्हाला आता या वडोदऱ्याच्या उत्सवावरती पहिल्याच दिवसाची दिंडी सोहळा संध्याकाळी 6 वाजता रोडावरती सर्व डांबर पाणी होऊन गेलं होतं. एवढी गरमी आजपर्यंत आपण राजस्थानमध्ये ऐकलं होतं, पण आता गुजरात महाराष्ट्रामध्ये पण एवढी गरमी वाढली की आपण राहू शकत नाही. म्हणून पावसाळा येतोय. आपण जीवनामध्ये वाढदिवसानिमित्त काही केलं पाहिजे, नाही केलं पाहिजे कुठे, पण एक झाड तरी दर वाढदिवसाला आपण लावायचा संकल्प केला तर जुलै महिन्यात किंवा ऑगस्ट महिन्यात एक झाड तरी आपण लावलंच पाहिजे. असं नाही की जा मंदिरात लावून देऊ, मंदिरात काही ते 800 फुटापर्यंत दगड इथे नाही उगत काही, कुठेतरी चांगल्या स्थानावरती लावल्यानंतर पण ते मोठं होण्यापर्यंत आपण त्याची जिम्मेदारी घेतली पाहिजे. तर मग भविष्यामध्ये मी तर म्हणतो, आता सरकारने पण असा नियम काढला पाहिजे की लाडकी बहीण योजना जर तुम्हाला एक झाडाचा फोटो काढून टाका, तर पर्यावरणाची रक्षा होईल. नाही तर येणाऱ्या 25-30 वर्षामध्ये गरमीनेच माणसं मरून जातील. एवढी भयंकर गरमी आहे. छोटे छोटे मुलं, युवा, हे सर्वांचं तुम्ही उन्हाळ्याचा रेकॉर्ड काढला तर किती लोकांचं मृत्यू. आता एक सिटीचं मी पाहिलं होतं, तर काहीतरी 25 सारख्या लोकांचा मृत्यू महिन्याभरामध्ये झालं उन्हाच्या कारणाने. उन्हाच्या कारणाने किती ना काय गाड्या आग घेऊन घेतात, किती ऍक्सिडेंट होतात. म्हणून आपण तो संकल्प करावा, एक एक झाड तरी आपण ह्या पावसाळ्यामध्ये लावू. सर्वांनी मिळून असा संकल्प करावा. सरकार तर लावते, पण उन्हाळ्यात पाणी कोण देतं, म्हणून सर्वे, म्हणून आता आपली पण जिम्मेदारी आहे. तर जे वातावरण होतं त्यामध्ये परिवर्तन येत असतात. तुम्ही बघा हे रोग येतात, हे सर्व काही ऋतू चेंज होऊन जात असतात. उन्हाळ्यामध्ये पण यावर्षी पाऊस पडला, तर हे सर्व लक्षण आहे, पाप वाढतात त्यामागे. तुम्ही बघा, आपला भारत देश आझाद झाला
तेव्हा 2 अंकी संख्येमध्ये मोजू शकतील एवढे गौ हत्येचे कत्तलखाने होते, गौ हत्या होत होती. आज 3-4 अंकी मध्ये ते कत्तलखाने गौ हत्याचे झालेले आहेत. म्हणजे ते पाप वाढलं की कमी झालं? आझाद भारत झाला, पण तो देश आझाद झाल्यानंतर पण गौ माताची हत्या वाढतच गेली. आज पण आपण सिटीच्या बाहेर निघतो तर अनेक जागेवरती कत्तलखाने आहे दिसतात, पण कोण करणार? कोणालाच पुढे यायचं नाहीये. दरेकांनी स्वतःचा एक एक नेता पकडून ठेवलाय. जर आपण विरोध केला तर मग भाऊला वाईट वाटेल. म्हणून स्वतःच्या मातेसाठी पण आपण पुढे येऊ शकत नाही. म्हणून ते आता सर्व त्याचे प्रभाव या वातावरणावरती दिसतात आणि आपल्याला ते भोगवायचे. तर अशा प्रकारे असुर प्रवृत्ती करू लागली आणि त्या समयी या पृथ्वीवरती मूर्तीदेवी, धर्मदेव आणि उद्धवजी यांचं प्रागट्य झालं आहे. त्यांची कथा 11व्या अध्यायामध्ये सांगण्यात आली. सुरत मुनी म्हणतात की राजन, उत्तर कौशल देशामध्ये सरयू नदीच्या तटावरती इटार नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये 4ही वर्णांचे लोक राहत होते. त्यामध्ये एक सुप्रसिद्ध सामवेदी ब्राह्मण राहत आहे, ज्यांचं नाव आहे लक्ष्मण शर्मा. त्यांचं गोत्र सावर्णी गोत्र आहे. त्या लक्ष्मण विप्रांच्या घरी एक बाळक जन्माला आला, ज्यांचं नाव ठेवण्यात आलं वंशीधर. त्यांच्या घरी वेदमान नावाचा पुत्र जन्माला आला. त्यांच्या घरी कन्हैयाराम नावाचा पुत्र जन्माला आला. हे कन्हैयाराम मेहदाव नावाच्या राज्यामध्ये, गावामध्ये, नगरामध्ये जाऊन निवास करून राहू लागले. सूरनेत्र नावाच्या राजाचे कुल परंपरागत राजपंडित हे राहिले आणि तिथे अनेक वर्षांपर्यंत त्यांनी निवास केला आणि शेवटी स्वतःच जे मूळ वतन होतं इटार, त्या प्रांतामध्ये येऊन ते राहू लागले. समय जाता त्यांच्या घरी बाल शर्मा नावाचे पुत्र जन्माला आले आणि बाल शर्मा मोठे झाले. त्यांचे लग्न भाग्यवती नावाच्या एक स्त्री सोबत झाले आणि बाल शर्मा भाग्यवती हे अति पण धार्मिक, भक्तियुक्त असे दोघं पण दंपती होते. आणि त्यांच्या घरी धर्मदेवांनी विचार केला की असं धर्ममय जीवन यांचं आहे, म्हणून यांच्या घरी मी प्रगट होईल. म्हणून विक्रम संवत 1796 कार्तिक शुक्ल एकादशीच्या पवित्र दिवशी बुधवार आहे आणि त्या दिवशी भाग्यवती यांच्या उदरापासून शरीरधारी धर्मदेवांनी अवतार धारण केला आहे. धर्मदेवांचं प्रागट्य होता बरोबरच देवतांनी नंदनवनामधून पुष्प घेऊन आणि धर्मदेवांचं स्वागत केलं. अग्निहोत्री जे ब्राह्मण होते त्यांच्या यज्ञकुंडांमध्ये अग्नी प्रज्वलित झाले. सरोवरचे जे पाणी होते ते स्वच्छ झाले आणि इटार गावामध्ये बाल शर्मा यांनी खूप मोठा उत्सव केला आहे. सर्वत्र आनंद उत्सव झाला. पुत्राचे जातकर्म संस्कार केले आणि जन्मापासून 12व्या दिवशी बाल शर्मा यांनी स्वतःच्या पुत्रांचा नामकरण संस्कार करण्याचं नक्की केलं. सर्व ब्राह्मणांना बोलवले, संतांना बोलवले आणि पुत्राचे नामकरण करायचे आहे. मग वडिलांचा एक नावाचा पहिला शब्द घेतला आणि बाईचा एक नावाचा पहिला शब्द घेतला. सध्या ट्रेंडिंग आहे बरं, की दोघांचं नाव काहीतरी असो, काहीतरी ते पाण्यामध्ये दूध टाकून, चहा पावडर टाकून चहा बनवतात ना, तसं काहीतरी नाव मिक्स करून बनवून टाकता येईल. ही शिकण्यासारखी कथा आहे. बाल शर्मांनी ब्राह्मणांना बोलवले, संतांना बोलवले आणि विचार करू लागले की या बाळाचं नाव काय ठेवायचं. तेव्हा ब्राह्मण सर्वे म्हटले की हा तुमचा पुत्र, ज्याचं शरीर देवता समान आहे, हा सामान्य नाही. अशा वन प्रांतामध्ये तुम्ही राहतात, अनेक जीव जंतू याच्या शरीराला दंश देत आहे, आम्ही बघत आहोत, पण
हा बाळक रडत नाही, म्हणून देवता समान याचं शरीर आहे, म्हणून आम्ही या बाळकचं नाव देव शर्मा असं ठेवत आहोत. अशा प्रकारे देव शर्मा नाव धर्मदेवांचं ठेवण्यात आलं. धर्म पालन करायचे म्हणून धर्म असं नाव त्यांचं ठेवण्यात आलं. त्यानंतर भक्ती मातांच्या प्रागट्याची कथा सांगितली. उत्तर कौशल देशामध्ये मनोरमा नदीच्या किनारी मखोडा नावाचं पवित्र तीर्थ आहे. त्या तीर्थाच्या किनारी उत्तर दिशेकडे नारायण सरोवर आहे. त्या नारायण सरोवरच्या किनारी छपैया नावाचं सुंदर गाव आहे. त्या छपैया गावामध्ये कृष्ण शर्मा नावाचे सर्वैया ब्राह्मण राहत आहेत. त्यांच्या पत्नी आहे भवानी देवी. दोघं पण पती पत्नी अति सरळ हृदयाचे आहे. निष्कपट त्यांचं हृदय आहे आणि पवित्र भक्तिपरायण त्यांचं जीवन आहे. आणि म्हणून माता मूर्ती देवी यांनी विचार केला की अशा पवित्र घरी मला जन्म घ्यायचा आहे. आणि विक्रम संवत 1798 कार्तिक शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी बुधवार शील आणि सौभाग्य संपन्न मूर्ती देवी यांनी माता भवानी यांच्या उदरापासून अवतार धारण केला आहे. अशा प्रकारे माता भक्तींचं प्रागट्य झालं. पिता कृष्ण शर्मा यांनी वैदिक विधीपूर्वक पुत्रीचे दातकर्म संस्कार केले आणि त्या कन्येचं नाव सर्वप्रथम बाळा असं ठेवलेलं आहे. बाल्यावस्थापासूनच ही बाळा कृष्ण भक्तीमध्ये लीन असायची. त्यांच्यामध्ये गुण आणि रूप आणि जे लक्षण होते, जसे श्रीमद भागवतजी मध्ये माता देवहूती यांची होते, तसे गुण लक्षण आणि रूप या बाळाचे असल्याने सर्व ब्राह्मणांनी त्या बाळाचे नाव भक्ती असं ठेवलेलं आहे. ह्या बाजूला भक्ती पण दिवसेंदिवस मोठ्या होऊ लागल्या. धर्मदेव यांचे पिता बाल शर्मा यांनी स्वतःच्या पुत्राचे अन्नप्राशन आदी सर्व संस्कार केले. 12 वर्षापर्यंत धर्मदेवांनी गुरुकुळ मध्ये अभ्यास केला आणि वेद अभ्यास पूर्ण करून जेव्हा घरी वापस फिरले, विद्वान धर्मदेव आता इटार गावामध्ये राहू लागले. बाल शर्मा विचार करू लागले, जसे माझे पुत्र योग्य आहे तसेच मी त्यांच्यासाठी अति सुंदर सुशील संस्कारी कन्या शोधतो. आणि ब्राह्मणांद्वारा तपास काढू लागले. आणि त्या समयी ब्राह्मण तपास करता करता छपैयापूर गावाला आले. त्यांनी तिथे सर्वगुण संपन्न अशा भक्ती देवीला पाहून बाल शर्माला संदेश दिला की तुमच्या पुत्रासाठी ही कन्या उत्तम आहे. या बाजूला कृष्ण शर्मा पण कन्येसाठी योग्य असे पुरुष शोधत होते आणि दोघांचं लग्न नक्की झालं आहे. यामध्ये कुठेच बाल शर्मा किंवा कृष्ण शर्मांनी कुठेच बॅकग्राऊंड पाहिलं नाही, नाही फ्लॅट पाहिले नाही, जमिनी पाहिल्या. संस्कार पाहून आणि लग्न नक्की झालं. आणि दोघांचं पण लग्न छपैयापूर गावामध्ये करण्यात आलं आहे. छपैयापूर मध्ये धामधुमीपूर्वक लग्न झालं. कथा खूप विशाळ आहे. त्या समयी समाप्तीच्या वेळेस, लग्न पूर्ण होण्याच्या वेळेस जे कृष्ण शर्मा होते त्यांनी बाल शर्माकडे वचन मागितलं की मला आज तुमच्याकडून काहीतरी मागायचं आहे. तेव्हा वचन दिलेल्या बाल शर्मांनी होकार दिला. आणि शेवटी कृष्ण शर्मांनी मागितलं की आमच्या या छपैया गावामध्ये कोणी पण विद्वान ब्राह्मण नाही, म्हणून तुमचे जे पुत्र आहे असे धर्मदेव देव शर्मा त्यांना तुम्ही या छपैयापूर मध्येच निवास करवा. तर देव शर्मा होते ते छपैयापूर मध्ये निवास करून राहिले. म्हणून समजायचं काय, नाही गेलो 3 वर्षापर्यंत हरकत नाही, पण पूर्ण अधिक मास सासऱ्यांकडे जाऊन राहायचं. डिमांड नोट ठेवायची की एवढे 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 एवढं पाहिजे. आता देव शर्मा राहिले, जीवनपर्यंत राहिले, तर तुम्ही नाही राहू शकत. नाही नाही, तसं नाही राहिलं. हे तर
विद्वान ब्राह्मण नव्हते म्हणून त्यांना तिथे ठेवण्यात आले, कारण की गावामध्ये एक तरी विद्वान ब्राह्मण पाहिजे, आणि म्हणून ते तिथे राहिले. बालशर्मांनी पण खूप दुखी हृदयाने त्या दोघं पण ला खूप काही सुंदर शिकवण दिल्या, आणि बालशर्मा पण स्वतःच्या गावाला निघाले. सर्वप्रथम बालशर्मा म्हणजे भक्ती मातांचे जे सासरे आहे त्यांनी भक्ती मातांना सांगितलं आहे, धन्य असा जननी लोके, धन्योत्सव जनक पुन्हा, धन्य सच पती श्रीमान, यस्य गृहे पतिव्रता. लग्नाच्या वेळेस दुसरं तिसरं कोणतंही न सांगता कन्येला काय सांगितलं पाहिजे हे इथूनच शिकण्यासारखं आहे. बालशर्मा म्हणतात की हे भक्ती देवी, ज्या घरी पतिव्रता नारी जन्माला येते त्या घरातील माता, पिता आणि पती हे तिघही पुढं त्याचे उद्धार होत जात असतात. प्रत्येकाच्या 3-3 कुळांचा उद्धार होतो. मामाच्या कुळाचा उद्धार होतो, पिताच्या कुळाचा उद्धार होतो, आणि पतीच्याही तिघही कुळांचा उद्धार होत असतो ज्या घरामध्ये पतिव्रता नारी जन्माला येते. पृथिव्याम यानी तीर्थानी तानी संती सती प्रदे, तेजश्च सर्व देवानाम तनौ तस्या तपस्विनाम. की पृथ्वीवरती जेवढे पण तीर्थ आहे ते सर्वचे सर्व तीर्थ पतिव्रता नारीच्या चरणामध्ये निवास करून राहिलेले आहे. सर्व जेवढे पण देवता म्हटले जातात, आपण म्हणतो गायींच्या संपूर्ण शरीरामध्ये 33 प्रकारचे देवी देवता आहे, पण ते सर्व देवी देवता पण पतिव्रता नारीच्या शरीरामध्ये निवास करून राहिलेले असतात. म्हणून करोडो वर्षांपर्यंत कोणी तपस्वी तप करतो, आणि जेवढं तेज त्याच्यामध्ये असतं तेवढं तेज एक तपस्वी नारी, एक पतिव्रता नारीमध्ये असतं. म्हणून अशी जी नारी असली त्या नारीच्या चरणची रज पण कोणाच्या मस्तकावरती पडली तर तोही धन्य होऊन जात असतो. म्हणून हे भक्ती देवी, जशा वशिष्ठच्या पत्नी अरुंधती पतिव्रता नारी होत्या, जशा ब्रह्माच्या सावित्री, अत्रीच्या अनुसया, गौतमच्या अहल्या, भगवान भोळानाथच्या माता पार्वती, पांडवांच्या जशा द्रौपदी, मनु महाराज यांच्या जशा शत्रुपा, हिमालय यांच्या जशा मेना, उत्तानपाद यांच्या जशा सुनीती, आणि अग्निपत्री पत्नी स्वाहा, असे ज्या पतिव्रता नारी झाल्या त्या प्रकारे तुम्ही पण त्यांच्या समान पतिव्रता धर्माचं पालन करता. आता पतिव्रता धर्म कोणाला म्हणतात, पतिव्रता धर्म कसा पालन करायचा ते मी तुम्हाला सांगतो. तर हमेशा पतिव्रता नारी यांनी पाप कर्मांपासून हमेशा घाबरत राहावं. पतीला परमेश्वर समजून त्यांची सेवा करावी. पतीला कधी पण कटू वचन बोलू नये. पती ज्या प्रकारे म्हणेल त्या प्रकारे हमेशा धर्ममय आचरण ठेवावं. राजन, बालशर्मा भक्ती देवीला म्हणू लागले, या प्रकारे पतिव्रता धर्माचा उपदेश दिला. धर्मदेव आणि भक्ती मातांमध्ये परस्पर अतिशय प्रेम पाहून संपूर्ण छपैयावासी आणि बालशर्मा यांनी भक्ती देवींना एक नाव दिलं. प्रेमवती असं नाव त्यांचं ठेवण्यात आलं. कदाच आपल्याकडे परंपरा आहे की लग्नानंतर नाव बदलतात, तर लग्नानंतर भक्ती देवींचं नाव प्रेमवती असं बालशर्मा आणि छपैयावासी लोकांनी ठेवलं. तर बालशर्मा त्यानंतर आता परमेश्वर समजून पूजा करावी, पण परमेश्वर कसा असतो जो कालचा पॉइंट होता ना, आता बालशर्मांनी फक्त भक्ती देवीला उपदेश नाही दिला, त्यानंतर धर्मदेवांना बोलवलं आणि नंतर सांगितलं की तुम्ही कशा प्रकारे वर्तन ठेवावं. तर हे पुत्र, नित्य स्नान करून संध्या जप होम स्वाध्याय पितृतर्पण देवता पूजन वैश्वान देव आणि अतिथी यांचं निरंतर तुम्ही पूजन करा. ह्या गोष्टींना तुम्ही कधी विसरू नये. ज्या स्त्री पुरुष मध्ये, ज्या पुरुषच्या पत्नीमध्ये चांगले गुण असतात
तो पुरुष धर्माचं पालन यथार्थ रीतीने करू शकतो आणि तुमच्या पत्नीमध्ये धर्म पालन करण्याचे यथार्थ गुण आहे, म्हणून तुम्ही पण कधी धर्माला विसरू नका. खरोखर ब्राह्मण जे सप्तपदी करवतात, कदाच आपल्या लग्नांमध्ये मी पाहिलं नाही आहे, पण काही काही लग्नांमध्ये मी गेलो तर तिथे असतं. आपल्यात करता का? ते असे फुलांचं हे टाकतात आणि एक एक पाऊल ठेवून ठेवून त्यांना एक एक वचन. काही गावांकडल्या लग्नांमध्ये मी, आपल्या सिटीमध्ये पण अमुक जागेवर मी पाहिलं नाही काही. हा, एक एक पाऊल खरोखर त्याची आवश्यकता आज आहे. तुम्ही असा विचार कराल की ते नंतर जाऊन वाचून घेतील किंवा त्यांना माहितीच असेल, नाही. हे सांगणं खूप आवश्यक आहे. आणि जेव्हा पण प्री वेडिंग करता की हे शूटिंग करतात, त्यासारखा हा व्हिडिओ पण ठेवून ठेवण्यासारखा आहे आणि महिन्यातून एक वेळा ऐकण्यासारखा आहे. तुमचे कर्तव्य कोणते आहे? सध्याच्या काळानुसार खूप काही ब्राह्मण खूप छान छान सांगतात, मी ऐकलं एक दोन जागेवर. तर ते कर्तव्य पण ऐकण्यासारखे, दोघांनी ऐकण्यासारखे आहे. तर गृहस्थ धर्मी असला त्यांनी स्वतःची पत्नी जेवढी धार्मिक असली तर त्याला धर्म पालन करायला सोपं जात असतं. तुमची पत्नी अति धार्मिक आहे असं बाल शर्मा धर्मदेवांना म्हणू लागले. म्हणजे स्वतःच्या पुत्रापेक्षा पुत्रवधूवरती बाल शर्मांनी इथे विश्वास दाखवला की तुमची पत्नी ती धार्मिक आहे. नाहीतर बोलवून सांगून दिलं असतं महिनाभर, नंतर चाललाय जो. म्हणून गृहस्थ धर्मामध्ये तुम्ही हमेशा तुमच्या पत्नी अनुकूल राहून तिला प्रिय राहील असाच व्यवहार तुम्ही करावा. असं नाही सांगितलं की स्वतःच्या मनाप्रमाणे धर्म आचरण करावे, नाही. तुमच्या पत्नीला आवडेल त्या प्रकारे धर्माचं पालन तुम्ही करावं. धर्मप्रिय आणि गुणवान अशी जी तुमची पत्नी आहे तिचा कधीही तुम्ही अपमान करू नये. हे पुत्र, तुमच्या पत्नीशिवाय आई, बहीण आणि कन्या हिच्या सोबत एकांतामध्ये पण कधी निवास करू नये. हा जेव्हा आपण वाचतो तेव्हा खूप संशय आपल्या मनामध्ये होता की हे अशा प्रकारे कोणी लिहिलं आहे, कुठून आलं. भगवान वेद व्यासांनी लिहिलेलं आहे की पुरुषांनी कधी पण स्वतःच्या पत्नीशिवाय स्वतःची आई, बहीण आणि स्वतःच्या कन्येसोबत पण एकांतामध्ये राहू. जेव्हा भगवान वेदव्यास हे बोलत होते आणि त्यांचे शिष्य एक लिहत होते, तेव्हा ते शिष्य म्हणतात की गुरुदेव हे तुम्ही लिहिताय पण हे आवश्यक तेवढा विवेक तर दरेकांना असतो. तेव्हा वेदव्यास म्हणतात जर तुम्हाला हे वाक्य समजत नसेल तर एक काम करा, तुम्ही हे वाक्य जागा खाली ठेवा. तेव्हा ते जागा खाली ठेवण्यात आली. काही दिवसानंतर त्या ऋषींच्या बहीण होत्या, त्या रात्रीचा वेळेस पाऊस पडत होता आणि त्या समय त्या स्त्री तिथे आल्या. साक्षात भगवान वेदव्यासच रूप बदलून आले होते, घडलेला प्रसंग. आणि त्या समयी दरवाजा वाजवला. ते ऋषी म्हणता कोण आहे, तर म्हणे मी तुमची बहीणच आहे म्हणे मानलेली, तुम्ही दरवाजा उघडा. म्हणता आता दरवाजा मी उघडणार नाही, कारण रात्र झाली आहे. तर मी पावसात भिजत आहे, तुम्ही दरवाजा उघडा. पावसात भिजत आहे, मला त्रास होत आहे असं ऐकून त्यांनी दरवाजा उघडला, त्यांना आतमध्ये घेतलं. ऋषी म्हणतात की आता तुम्ही थांबा, मी बाहेर जातो. ती स्त्री म्हणते हो मला असे कपडे बदलायचे, तुम्ही बाहेर जा, बाहेर थांबा. ऋषी बाहेर गेले. त्या स्त्रीला ओले पाहून, कपडे ओले पाहून दरवाजा तर बंद झाला, पण ऋषी नंतर वारंवार दरवाजा उघडू लागले, वाजवू लागले दरवाजा उघडा. त्या समयी कामातुराणांना भयम न लज्जा, त्या समयी त्यांना पण ते कळालं नाही. त्या स्त्री म्हणतात नाही मी आता दरवाजा उघडणार नाही. मग हे ऋषी वरती घरावर चढले, तिथून जे काही घरावर टाकलं ते बाजूला करून तिथून घरात उडी मारली आणि त्या स्त्रीकडे जाऊन उभे राहिले. आलिंगन द्यायला जातात तेवढ्यात हातात गाडी आली.
दाढी दिसली म्हणजे विचार करा, स्त्रीला दाढी आली कुठून पाहिलं तर साक्षात भगवान वेदव्यास साडी म्हणून. भगवान वेदव्यास म्हणता मी म्हणत होतो ना, एकांतामध्ये स्त्री सोबत राहू नये. बोला ते खाली जागा लिहिताय की बाकी ठेवताय आता? ते ऋषी म्हणता आत्ताच जाऊन लिहून येतो की स्त्री सोबत स्वतःच्या आई, बहीण आणि मुलगी सोबत पण एकांतामध्ये राहू नये, स्वतःच्या पत्नी सोबत राहावं. तर अशा प्रकारे धर्मदेव यांना उपदेश देऊ लागले. जो मनुष्य स्वतःच्या पत्नीला सोडून अशा प्रकारे कुदृष्टी करतो तो येणाऱ्या जन्मामध्ये जन्मापासून अंध आणि रोगिष्ट होत असतो. म्हणून कुकर्मांपासून दूर राहावे. जन्माष्टमी, एकादशी, शिवरात्री, रामनवमी आदी उत्सव यांचे उपवास तुम्ही अवश्यपणे करावे आणि हमेशा भगवान नारायण यांचा संग करणारे असे जे सत्पुरुष असले त्यांचा कायम तुम्ही संग करावा आणि अधर्माच्या मार्गी जाणारे जे असले त्यांचा संग कधी करू नये. धर्म आणि अधर्माचा निर्णय जे यथायोग्य करू शकत असतील अशा सत्पुरुषांच्या चरणी जावे. हे धर्मदेव, आपले कुळदेव हे हनुमानजी महाराज आहेत. म्हणून दर शनिवार मंगळवारी तुम्ही त्यांना करेण म्हणजे पिवळ्या रंगाची फुलं येतात ते लांबे, ते आणि आकडा म्हणजे रुईचे फुल, या दोघही फुलांचे तुम्ही हार तयार करून त्या हनुमानजी महाराजांचं तुम्ही नित्य पूजन करावं. यथाशक्ती त्या हनुमानजी महाराजांची पूजा करावी. जीवनामध्ये जेव्हा पण तुम्हाला संकट येतील तेव्हा हे धर्मदेव तुम्ही हनुमानजी महाराजांच्या चरणी जा आणि त्यांचं स्मरण करा. तुमचे नक्की सर्वचे सर्व संकट दूर होतील, कारण ते हनुमानजी महाराज आपले कुलदेव आहे. अशा प्रकारे बाल शर्मा यांनी देव शर्मा धर्मदेवांना उपदेश दिला आणि बाल शर्मा हे तिथून निघून इटार गावाला येऊन निवास करून राहू लागले. काही समयानंतर त्यांचा पंचदेह पडला आणि भगवंताच्या धामाला प्राप्त झाले. अशा प्रकारे बाल शर्मा यांनी थोडक्यामध्ये पतिव्रता नारीचे धर्म आणि पुरुषांसाठी पण गृहस्थाश्रम आणि पत्नीला सुख होईल अशा धर्मांचं वर्णन बाल शर्मा यांनी दोघांना बोलवून सांगितलं. अशा प्रकारे धर्मदेव भक्ती माता यांचा प्रागट्याची कथा, लग्नाची कथा आणि पतिव्रता नारी धर्माची, इतर धर्मांची कथा 12व्या अध्यायापर्यंत सांगितली गेलेली आहे. आपण राहिलेल्या 2 दिवसांमध्ये घनश्याम महाराजांच्या प्रागट्यापर्यंत तरी पोहोचू, कारण की जेवढं ऐकायचं परफेक्ट ऐकायचं. आणि आजच आपल्याला तुम्हाला कोणता वक्ता बोलवायचा आहे ना, दक्षिणा द्यायची, कथा ऐकायची. तुम्ही म्हणाल तेव्हा मी कथा करायला तयार आहे. तुम्ही म्हणा की आपल्याला जुलैच्या 1 तारखेपासून कथा करायची महिनाभर, तर मी कुठे नाही म्हणतो. तुम्ही म्हणा की आपल्याला 4 महिन्यांपर्यंत कथा करायची, मी थोडी नाही म्हणतोय. तर चांगल्या संख्येने तुम्ही येत आहात म्हणून कथा करायचा पण आनंद येतो. तर आपण घनश्याम महाराजांच्या प्रागट्यापर्यंत 10 तारखेपर्यंत पोहोचू. राहिलेल्या कथा नंतर मग ऐकू, कारण की तोपर्यंत नंतरचे चरित्र तर आपण प्रसंगांमध्ये प्रवचनांमध्ये ऐकून घेतो, पण भगवान स्वामीनारायण प्रगट झाले याच्या मागची पूर्व भूमिका कशी होती, त्या समयीचे वातावरण कसे होते, भगवंताला काय यावं लागलं, त्या मागचे कारण कोणते आहे, ते खूप आवश्यक आहे. कारण तेव्हाच तुम्ही लोकांना सांगू शकाल. माणूस प्रश्न काय करतो, पहिलाच प्रश्न, कालच एक सिंधी परिवाराची महिला होती 5 वाजता, ते मी वरती आलो तर मला विचारलं की स्वामीनारायण कोणाचे अवतार होते. म्हटलं भगवान नारायणचे. म्हणे कसे. मग त्यांना बद्रिकाश्रमाची कथा सांगावी लागते. त्यांचे माता पिता कोण होते, मग ते भगवान स्वामीनारायण कोणत्या गावाला प्रगट झाले, त्यांचं मूळ गाव कोणतं होतं, ते ब्राह्मण होते. तुम्ही काय सांगाल, हो ब्राह्मण होते. मग कोणता वेद होता, तर तुम्हाला माहिती पाहिजे सामवेद होता. तर सामवेद मध्ये पण कोणती शाखा होती, कौथुमी शाखा.
मग पुढे तर खूप काही आहे, प्रवर कोणते होते ना, सर्व काही सांगावं लागतं. म्हणून आपल्याला मुळामध्ये आपल्या भगवंताचा पूर्णतः परिचय त्यांच्या परिवारासोबतचा पाहिजे. कोणी म्हटलं भगवान स्वामी ब्राह्मण नव्हते, ते तर दुसऱ्या जातीचे होते. तुमच्याकडे प्रूफ कुठे आहे? तुम्हाला माहिती असलं तर तुरंत तुम्ही त्यांच्या समोरच एकदम सांगू शकाल की नाही, तुम्ही स्कंद पुराण उघडा, तुम्ही पद्मपुराण उघडा, या पुराणामध्ये वाचा, भगवान स्वामीनारायण प्रगट होणार आहे ही आगाही करण्यात आली आहे. आपल्या भगवंताविषयी आपल्याला हे नॉलेज आवश्यक आहे. म्हणून भगवान स्वामीनारायणचा प्रागट्य होईल तोपर्यंत आपण कथा जे करू. तुम्ही म्हणत असले तर मग भगवानचं प्रागट्य केव्हा होतं? रात्री होतं ना. मग रात्री करावं लागतं की दिवसाच करायचं? तुम्ही म्हणाल तेव्हा आपण भगवंताचं प्रागट्य करून सकाळची कथा म्हणजे एक सत्र जास्त होऊन जाईल रात्रीला. आणि पुरुषोत्तम मास चालू आहे तर एक उत्सव पण होऊन जाईल. बरोबर आहे? हा. तर एक उत्सव पण होऊन जाईल त्यानिमित्त. आणि कसं आहे, फक्त कथा ऐकण्यामध्ये आनंद नसतो. एवढी कथा ऐकली त्याच्यामध्ये भक्ती आनंदामध्ये नाचणं पण आवश्यक आहे. म्हणून मग ते आपण त्या दिवशी 10 वाजेपर्यंत सुंदर कथाचं आयोजन करू. तुम्ही आले तर करू. हे सारखा सर्वे साल रात्री 10चं म्हणतोय बरं. बरोबर. मग त्या दिवशी संध्याकाळी जेवणाचं करायचं. संध्याकाळी जेवणाचं करा, जेवण करा म्हणजे कथा ऐका. कथा ऐकल्यानंतर आनंद उत्सव पण करायचा. म्हणजे असं पण वॅकेशन उघडेल त्या अगोदर एक कार्यक्रम पण आपला चांगल्या प्रकारे होऊन जाईल. आणि नंतर मग 15-20 दिवस नंतर दुसरा काही कार्यक्रम होणार नाही, कारण दुसरे कार्यक्रम आहे. म्हणून तो एक 10 तारखेला आपण रात्रीला घनश्याम महाराज प्रागट्य उत्सवाची कथा केव्हा करायची? 10 तारखेला संध्याकाळी इथे यायचं, जेवण करायचं, कथात बसायचं आणि रात गरबा खेळायचा. तर हा कार्यक्रम केव्हा? 10 तारखेला रात्री संध्याकाळी 7 वाजता. नाही, जेवणाला 7 वाजता आले की 8 वाजतापर्यंत जेवण. 8 ते रात्री 9, 9:30 पर्यंत कथा, अर्धा तास रात गरबा, असं काहीतरी आहे.